नमस्कार. रामचंद्र कृष्ण कामत यांनी लिहिलेलं नामचिंतामणी हे पुस्तक आपण वाचत आहोत. थोडासा वेदांत या प्रकरणातला पुढचा भाग आज आपण वाचायला घेतो आहोत. 6. श्री तुकाराम महाराजांचा एक दिव्य अभंग. महाराजांच्या ह्या अभंगात निश्चलतेचे तत्व अथवा साधन कसे विशद करून सांगितले आहे ते पहा. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंतपार नाही. अंतरी येऊनी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य, जरी होय भाव एकविध. या अभंगातील पहिल्या कडव्यात एकांतात बसून चित्त शुद्ध म्हणजे निर्व्यापार वृत्तीरहित करण्याचा अभ्यास सुचवला असून त्याचे फळ अमर्याद सुखाची म्हणजे परमसुखाची, निजसुख, निजानंद, ब्रह्मानंद, निरतिशय आनंद याची प्राप्ती सांगितली आहे. या आनंदालाच गोपाळ ही संज्ञा आहे. हा अंतरात येऊन राहील म्हणजे हृदयात गुप्त असलेला प्रगट होईल. पण हे सायासाचे म्हणजे प्रयत्नाचे फळ केव्हा प्राप्त होईल, तर अशा हेतूने निवांत बसू लागाल तेव्हा. हे दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे. आणि दुसरे कडवे म्हणजे अभंगाचे ध्रुवपद असते. हे सांप्रदायिकांना तर सांगायला नकोच. ध्रुवपद हे बाकीच्या प्रत्येक कडव्याच्या अखेरीस म्हणायचे असते. अर्थात सायासाचे फळ बैसलिया ही सूचना मुख्यत्वाने सांगितली आहे. व साधकाने रोज स्वस्थ बसण्याचा अभ्यास वाढवावा. उघड्या डोळ्यापेक्षा झाकलेल्या डोळ्यांनी तुम्हाला अधिक ज्ञान होईल, सिस्टर निवेदिता म्हणते. गूढ अंतर्ध्वनी अथवा अंतर्यामीचा आदेश जगाच्या गलबल्यामध्ये केव्हाही ऐकू येणे शक्य नाही असे हॅरिसन ब्राऊनने म्हटले आहे. आता स्वस्थ शब्दाचा अर्थही लक्षात घेण्यासारखा आहे. स्वस्मिन स्थित हा स्वस्थ हा असा त्याचा विग्रह होतो. स्वस्मिन म्हणजे आपल्या स्वरूपात, स्थित म्हणजे राहिलेला. अर्थात स्वस्थ बसणे म्हणजे बहिर्मुख वृत्ती सोडून आत्मस्वरूपात वृत्ती स्थिर करीत राहणे होय. पण तसे करणे किती कठीण आहे हे ते करू लागल्याशिवाय कळणे शक्य नाही. भजन, पूजन, तीर्थयात्रा, उपवास, स्तोत्रपाठन किंबहुना पंचाग्नी साधनासारखी शरीराला अत्यंत क्लेश देणारी तपे करण्यास कष्ट वाटणार नाहीत. पण एकांतात बसून मनात उठणाऱ्या कल्पना सोडून देऊन निवांतस्थ दीपवत स्थिर राहण्याचा अभ्यास करणे अत्यंत कष्टदायक आहे. अगदी निराश होण्याचाच प्रसंग येतो. तेव्हा ज्यांना तसे करवत नाही त्यांनी निराश न होता रामकृष्ण हरी इत्यादी भगवंताचे नामस्मरण करावे. त्या पवित्र नामातच वृत्तीला गुंतवावे. स्मरण हा मनाचा धर्म आहे व उच्चारण हा वाचेचा धर्म आहे. याचा विशेष विचार पुढे नामयोग रहस्य प्रकरणात केला जाईल. ज्याला मनाने स्मरण करवत नसेल त्याने वाचेने वेळोवेळा म्हणजे अखंड उच्चार करीत असावे. अशी तिसऱ्या कडव्यात कृपाळूपणाने साधनाची महाराजांनी सूचना दिली आहे. वेळोवेळा अथवा अखंड म्हणजे 24 तास असे करवत नसेल तर या अभ्यासाकरता निग्रहाने तास, अर्धा तास जितका वेळ बसाल तितका वेळ तरी हा नामोच्चार अखंड करावा. तीव्र साधकाने 1 प्रहर म्हणजे 3 तास अथवा निदान 3 घटका म्हणजे 72 मिनिटे तरी निश्चल बसण्याचा नेम करावा. त्या पवित्र नामध्वनीवर चित्ताचा तितका वेळ संयम करावा. श्री तुकाराम महाराज याबद्दल उगीच आजमास पंचकाने किंवा वेळ मारून नेण्याकरता म्हणून उथळपणाने काहीतरी न सांगता ऐसे देईन मी दिव्य म्हणजे शपथ देऊन प्रतिज्ञा करून सांगतात की वरील साधनावर एकविध भाव म्हणजे एकनिष्ठ प्रीती, निश्चल निष्ठा उत्पन्न होईल. असे होईल तर त्याला श्री गोपाळाचा म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावाचून राहणार नाही. 7. समाधीच्या अभ्यासातील विघ्ने. कोणत्याही चांगल्या कामात विघ्नेही असायचीच, जणू हा निसर्गाचाच नियम. पण ही विघ्ने सत्कार्यास प्रवृत्त झालेल्या लोकांना हताश किंवा निर्बळ करण्याकरता येत नसून त्यांचा उत्साह आणि त्यांचे बळ वाढवण्याकरताच येत असतात. हे वर्म जाणून जे तसा नेटाने प्रयत्न करतात त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यावाचून राहत नाही. वरील समाधीच्या म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गातही अनुसंधान राहित्य, भोग लालसा, भय, तम, विक्षेप, तेज, स्पंद, शून्यता इत्यादी प्रकारचे विघ्नबाहुल्य येत असते. त्याचा त्याग केला पाहिजे. या विघ्नांचा त्याग करून जो प्रमादरहित, वशी
आणि समाधानिष्ठ होतो तो साक्षात ब्रह्म होण्याला प्राप्त होतो. वरील विघ्नाखेरीज लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना ही विघ्नेही आचार्यांच्या विवेक चूडामणी ग्रंथात सांगितली आहेत. पातंजल योगदर्शनात ही आणि दुसरी काही विघ्ने सांगितली आहेत. त्याचप्रमाणे समाधीच्या अभ्यासात चित्ताची एकाग्रता होऊ लागली म्हणजे मनाला व इंद्रियांना सूक्ष्मज्ञान ग्रहणाची योग्यता येते. दूरदर्शन, दूरश्रवण, अंतर्ज्ञान म्हणजे लोकांच्या मनातील समजणे, भविष्यज्ञान, वाक्सिद्धी इत्यादी लहान मोठ्या सिद्धी प्राप्त होतात. त्यांना भुलून साधक त्यांच्या मागे लागला की तो आरूढच्युत होतो म्हणजे खाली घसरतो. याकरता साधकांनी फार सावध राहिले पाहिजे. वैराग्याचा आश्रय बळकट असेल तर अभ्यास तडीला जाण्यास फार सहाय्य होते. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते या गीतावचनातील तात्पर्य हेच आहे. चित्स्वरूपी मन लाविताही करी विषय चिंतन, तेथे पाहिजे वैराग्य साधन, त्या वैराग्य संस्कारे ते परते. स्वरूपी लागणे हा अभ्यास, तेथुनी उठता त्यास, परतवुनी योजणे यास वैराग्य पाहिजे. असा वैराग्ययुक्त अभ्यास चालवला तर दर्शित केलेली आंतर व बाह्य विघ्ने प्रयत्नाने दूर केली तरी अभ्यास सिद्ध होण्याला लय, विक्षेप, कषाय व रसास्वाद ही 4 विघ्ने येतात. ती महत्प्रयासाने दूर केली पाहिजेत. या 4 विघ्नांपैकी पहिली 3 विघ्ने बाधक व चौथे विघ्न हे तेवढे बाधक नसून साधक आहे असे शास्त्रात सांगितले आहे. स्वानुभवी पुरुषांनी अनुभव घेऊन पुढील साधकांच्या उपयोगाकरता ते अनुभव लिहून ठेवले आहेत. 30 शास्त्रे होत. त्यांचे अधिकारी पुरुषाकडून सम्यक रीतीने ज्ञान करून घेतले पाहिजे. या अभ्यासात लय व विक्षेप ही 2 विघ्ने मोठी होत. लय म्हणजे निद्रा आणि विक्षेप म्हणजे नसत्या कल्पना उठणे. लय कदाचित दूर करता येईल पण विक्षेप म्हणजे कल्पना प्रवाह बंद करता येणे फार कठीण आहे. हे जाणूनच श्री नामदेवरायांनी भगवंताकडे कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे संत मंडळी सुखी असो असे मागणे सर्व साधकांकरता कळकळीने मागितले आहे. त्यापुढे अहंकाराचा वारा न लागो राजसा ही प्रार्थना केली आहे. याचे कारण कल्पना प्रवाह बंद झाला तरी सात्विक अहंकार किंवा सूक्ष्म ज्ञानाभिमान राहतो. तो तर मोठाच बाधक आहे. म्हणून त्याचा वाराही राजसा म्हणजे सुकुमार भाविक विष्णुदासांना लागू देऊ नको असे म्हटले आहे. वरील दोन्ही विघ्ने अखंड नामस्मरणाने स्वल्प सायासाने नाहीशी होतात व या साधनांचा दृढावलंबन करणारे साधक कल्याणाला अत्यंतिक क्षेमाला पोहोचतात. हा सिद्धांत अथवा अनुभव आहे. म्हणून नामामणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग असे म्हटले आहे. पांडुरंगरूपी निधान म्हणजे पांडुरंगाचे नाम. यात नाम व नामी यांचा अभेद सुचवला आहे. ज्याच्या मुखात आहे त्याचे शाश्वत कल्याण असो असे सांगितले आहे. हा प्रार्थनारूप अभंग वारकरी संप्रदायात व इतरत्रही भजनाच्या अखेरीला नेहमी म्हणण्याचा प्रघात आहे. पण अतिपरिचयामुळे त्याच्या खोल अर्थाकडे कोणाचे लक्ष जात नाही. या अभंगात आणि वरील बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त या तुकोबारायांच्या अभंगात किती साम्य आहे हे मर्मज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे. हलणाऱ्या पाण्यात प्रतिबिंब दिसू शकत नाही, ते स्थिर झालेल्या पाण्यातच दिसते. त्याप्रमाणे कल्पनेची चुळबुळ चालू असेपर्यंत आत्म्याचे सच्चिदानंद रूप प्रतीतीस येत नाही. कल्पनेचा विराम म्हणजे चित्ताचा उपरम जसजसा होत जातो तसतसे ते आत्यंतिक सुख म्हणजे ज्या सुखाला अंतपार नाही, ज्यात दुःख कोटी हरपून जाती असे सुख बुद्धिगम्य होऊ लागते, प्रतीत होते. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योगसेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति, सुखमत्यंतिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतींद्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलत्वतः. या गीता श्लोकात वरील तत्वच सांगितले आहे. हे परमसुख अतींद्रिय म्हणजे इंद्रियगम्य नसून बुद्धिग्राह्य आहे असे भगवान म्हणतात. तसेच ते प्राप्त झाले असता तो योगी त्यापासून चलन पावत नाही. त्यापेक्षा जगात दुसरा कोणताही अधिक लाभ आहे असे मानित नाही. आणि देह प्रारब्धाने प्रलय काळासारखी दुःखे प्राप्त झाली तरी त्या योगे तो आत्मप्रभेच्या सुखातून ढळत नाही असे पुढच्या श्लोकात सांगितले आहे. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणा अपि विचाल्यते. याच दुःख संयोगरहित सुखाला
निर्दुःखानंदाला योग ही संज्ञा आहे. हा योग निर्विण्ण चित्ताने म्हणजे वैराग्ययुक्त होऊन निश्चयाने साधला पाहिजे व त्यासाठी संकल्पापासून उत्पन्न झालेले सर्व काम सोडून देऊन मनाने इंद्रिय समुदायाचे उत्तम प्रकारे नियमन करून धैर्ययुक्त बुद्धीने त्या मनाला हळूहळू आत्मस्वरूपात स्थिर करावे व दुसरे कसलेही चिंतन करू नये. शनै शनैरुपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत असे पुढील श्लोकात सांगितले आहे. आस्थाळू साधकाने गीतेतील अभ्यासयोग नावाचा हा 6वा अध्याय, ज्ञानेश्वरी, यथार्थ दीपिका, रमा वल्लभदासकृत चमत्कारी टीका वगैरे ग्रंथांच्या आधाराने वाचून पाहून आत्मसात करावा आणि जीवाचे सार्थक करून घ्यावे. 8. वृत्तीशून्य अवस्था. वर सांगितलेला अभ्यास करण्यासाठी कसले श्रम नाहीत. कर्म उपासनादी मार्गात शरीर, जिव्हा, मन इत्यादींच्या काहीतरी क्रियांची जरूर असते, परंतु या मार्गात मनाला आत्मस्वरूपात लीन करून डुबवून तसल्या सर्व क्रिया थांबवणे हेच मुख्य कर्तव्य असते. आत्मसंस्थं मनकृत्वा न किंचिदपि चिंतयेत ते हेच. कायिक, वाचिक अथवा मानसिक कसलीही का असेना क्रिया करणे म्हणजे श्रमाचे असते आणि त्यापासून मिळवण्याचे फळ स्वर्गादी प्राप्ती अथवा देवता दर्शन इत्यादी हे आपणाहून निराळे, दूरचे आणि अप्रत्यक्ष असते. पण आत्मा तसा नव्हे. आत्मा नित्य अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे. तो प्रत्येक प्राण्याच्या अंतरात म्हणजे हृदयात असतो आणि म्हणूनच त्याचा साक्षात्कार मिळवणे सोप्यातले सोपे आहे. पण ते केव्हा? तर देह आणि जगत या संबंधी असलेली सत्यत्वाची भावना निखालस नष्ट होईल तेव्हा. आत्म्याचा फार थोड्या वेळात साक्षात्कार होईल. फक्त पाहिजे आहे ती गाढ एकाग्रता, अर्थात विषय व त्या संबंधाच्या कल्पना अथवा वृत्ती यापासून चित्ताला मागे वळवणे म्हणजे चित्त वृत्तीरहित करणे. पण हा वृत्तीरहितपणा बेसावधपणाचा उपयोगी नाही, हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ही सावधगिरी फार महत्त्वाची आहे, कारण निद्रा म्हणजे सुषुप्ती आणि समाधी या दोन्ही अवस्था वृत्तीराहित्याच्याच असतात. पण केवळ वृत्तीराहित्य हेच काही अंतिम साध्य नव्हे. प्राणायामादिकांनी मनाला मूर्छित करणे ही काही खरी समाधी नव्हे. सुषुप्तीत असणारे वृत्तीराहित्य तसेच पित्त प्रकोप किंवा आघातामुळे येणाऱ्या मूर्छेतील वृत्तीराहित्य, गांजा, भांग, दारू इत्यादी मादक द्रव्याच्या सेवनाने येणारे वृत्तीराहित्य किंवा प्राणायामाने मनाला दमावून येणारे वृत्तीराहित्य याचा तादृश फायदा नाही. वृत्ती स्वरूपात समरसून जाण्याने येणारे वृत्तीराहित्य पाहिजे. ते साधण्याकरता कोणत्या तरी एका वस्तूचे एकाग्र चिंतन असावे. गायत्रीसारखा एखादा मंत्र किंवा देवाचे नाम अथवा देवाचे रूपही या कामी चालेल. पण एकाग्रतेकरता वस्तू निवडायची, त्यात मी ही वस्तू इतर सर्व वस्तूंपेक्षा चांगली. याचे कारण असे की अंतरात उत्पन्न होणाऱ्या सर्व कल्पनांची अथवा वृत्तींची इमारत मी देह या एकाच वृत्तीच्या पायावर उभारलेली असते. सर्व वृत्तींच्या मुळाशी मी देह ही एक सामान्य वृत्ती असतेच असते. जर का ही एक वृत्ती काढून टाकली तर बाकीच्या सर्व वृत्ती नष्ट झाल्याच म्हणून समजावे. प्रथम साधकाने मी देह नव्हे अशी अगदी खात्री करून घेतली पाहिजे. इतकेच नव्हे तर मी कोण म्हणजे माझे खरे स्वरूप काय हे शोधून काढीन असा निश्चयच केला पाहिजे. अर्थात अंतर्मुख होऊन मी कोण असा त्याने स्वतःला प्रश्न केला पाहिजे. ह्या एका प्रश्नावर अथवा विषयावर चित्ताचा संयम केला म्हणजे ते रोखून धरले म्हणजे मन इतर सर्व कल्पनापासून अगदी रिकामे होईल व शेवटी मी कोण हा विचारही नाहीसा होऊन ते गूढ अगम्य अशा एका स्थानी बुडून जाईल. ते अगम्य स्थान म्हणजेच आत्मा, त्यात ते समरसेल. येथे वेदांतात जिकडे तिकडे सांगितलेले मी अमुक म्हणजे तो मी, सोहम वगैरे ध्यानही नको. कारण मी ही वस्तू काय आहे हे साधनाभ्यासाने ज्याचे त्यालाच समजून येते. मी अमुक असे विशिष्ट मत अथवा विश्वास धरून चालण्याचे कारण नाही. एकाग्रतेच्या ध्यानाने सृष्टीमधील विजातीय म्हणजे आपणाहून अन्य अशा गूढ तत्वाचे जर शोध लागले आहेत तर आपला शोध म्हणजे आपल्या स्वरूपाचे ज्ञान आपणास त्या साधनाने एकाग्रतेच्या ध्यानाने होणार नाही का? तेव्हा मन त्या अंतरात्म्याकडे जो प्रत्येकाच्या अंतःकरणात मी म्हणून स्फुरतो त्याकडे पोचते. तेव्हा मी देह हे स्फुरण नष्ट होते व स्वानंदाचा उदय होतो. आत्म्याचा कोणत्याही प्रतिबंधाने रहित असा प्रकाश स्वयंसिद्ध आनंदरूप असतो.
कारण आत्म्याचा स्वभावधर्मच आनंद आहे. जन्ममरणाचे दुःख दुःखदायक चक्र तोडून मोडून टाकण्याला हाच एक सर्वात सुलभ मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे मन, वाणी व शरीर यांचे सर्व व्यापार म्हणजे क्रिया बंद करणे. याच्या योगे आत्मा तात्काळ आपल्या स्वयंप्रकाशाने प्रकाशित होतो. भक्तीने प्राप्त होणाऱ्या सर्वोत्तम व अतिश्रेष्ठ अशा परमेश्वराच्या कृपेने जेव्हा मन आत्म्यात लीन होते, तेव्हा सर्वश्रेष्ठ अशा चिदाकाशाच्या म्हणजे सुप्रीम स्पिरिट स्काय प्रकाश होतो. त्याच्या प्रकाशानेच हे मन व इतर जगत प्रकाशित होत असते. चिदाकाश हेच आत्म्याचे म्हणजे आपले खरे स्वरूप आहे. या चिदाकाशातच किंवा चिदाकाशाच्या प्रकाशानेच चित्ताकाश म्हणजे मन कार्यकारी बनते व त्या चित्ताकाशातच बाहेरील भूताकाश प्रतीत होते. या भूताकाशातच हे सर्व जगत सामावले आहे. जेव्हा चिदाकाश प्रकाशित होते तेव्हा आकाश हे आपणहून निराळेपणाने पाहायचे म्हणजे पाहता येते किंवा दिसते नाही. जेव्हा चिदाकाश प्रकाशित होते तेव्हा दुसरे काहीही प्रकाशू शकत नाही. ही प्रकाश स्थिती म्हणजे पूर्ण अद्वैत आणि म्हणूनच ती भयरहित, मृत्यूरहित व कोणत्याही प्रकारच्या अपयाने रहित आहे. ही अवस्था अथवा हे तत्व जगातील पाप, दुःख, अपूर्णता, दुष्टता, दुर्बलता या सर्वांचा उगमच असा जो अहंकार त्याचे नाशक आहे. अर्थात ते मृत्यूचा मृत्यू व जीवनाचे जीवन आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.